नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता डॉक्टर ह्या बाळाला तपासतात आणि म्हणतात, मिस्टर पारितोष, मला असं वाटतंय की आपण बाळाबद्दल जो काही शिशुसूत्र आहाराचा निर्णय घेतलेला होता तो निर्णय अगदी योग्य पण नाही आहे. कारण त्या सगळ्या आहाराने बाळाला पोषक अशी जी तत्त्वं आहेत ती मिळत नाही आहेत. बाळाला खरं तर या सगळ्यामुळे एका आईचं दूध मिळण्याची खरंच गरज आहे. बाळाला जर आईचं दूध मिळालं तर ते बाळ अगदी व्यवस्थित होऊ शकतं, सुदृढ होऊ शकतं. आता जेव्हा भूमीला हे कळतं तेव्हा भूमी आकाशकडे आणि पारितोषकडे बघतच राहते. नंतर मग आता पारितोष म्हणतो की म्हणजे मॅडम मला कळलेलं नाही. तेव्हा आता मॅडम उठून उभ्या राहतात आणि म्हणतात की हे बघा, कसं आहे ना की बाळाला जे काही आहार दिला जातो आहे त्यामधून ते लहान असल्यामुळे शिवाय लवकर जन्माला आल्यामुळे त्याला ते तितकंसं पचत नाही आहे. म्हणून सध्या तरी बाळाला एखाद्या आईचं दूध मिळालं असतं तर ते खूप बरं झालं असतं. त्यावेळेला आता जेव्हा डॉक्टर असं म्हणतात तेव्हा मात्र अमोली घाबरते. कारण त्याच वेळेला इथे आता भूमी ही पटकन बोलते की मी आहे ना, मी पाजेन बाळाला दूध. त्यावेळेला मात्र अमोली म्हणते की नाही, नाही, अजिबात नाही, मी हे अजिबात होऊ देणार नाही. अमोलीला मात्र हे सगळं आवडलेलं नसतं. आता इथे अमोली नकार देते, त्यामुळे आकाशलाही राग आलेला असतो. कारण अमोलीला बाळाचं हित बघवतच नसतं, ती फक्त स्वतःचाच विचार करते. स्वार्थी विचार आणि पॉझिटिव्ह विचार करून ती बाळाला देखील गमावत असते. आणि मग त्याच वेळेला अमोली म्हणते की नाही, हे बघ पारितोष, मी असं अजिबात होऊ देणार नाही आहे. बाळाला वगैरे मी तिला अजिबात पाजू देणार नाही आहे. त्यावेळेला पारितोष म्हणतो की हे बघ अमोली, आपल्याकडे दुसरा कोणता पर्याय आहे का? अगं, हा विचार कर ना की बाळाला सध्या कशाची जास्त गरज आहे. तू तुझा विचार करण्यापेक्षा बाळाची विचार कर की नक्की बाळाला काय हवं आहे, यावेळेला बाळाला काय दिलं तर त्याला काय होईल, या सगळ्याचा विचार आपण करायला हवा आहे ना. तू घाबरू नकोस. अगं, भूमीला आपण ओळखतो. तेव्हा भूमी म्हणते, हो अमोली, नको विचार करूस इतका. अगं, बाळाची दूध पाजण्याची जी गरज आहे ती मी पूर्ण करेन. अगं, या सगळ्यामुळे शिवाय बाळालाच नाही तर मलाही त्याचा फायदाच होणार आहे. अगं, मीही एका बाळाला जन्म दिला आहे आणि मी जर कोणाला दूध पाजलं तर ते माझ्यासाठी आणि त्या बाळासाठी चांगलंच आहे ना गं, असं भूमी तिला समजावते. त्यावेळेला मग आता इथे भूमी म्हणते की सध्या तरी अमोली, तू बाळाच्या गरजेचा विचार कर आणि मी असं काहीही चुकीचं घडू देणार नाही. मी तुला वचन देते की बाळाच्या बाबतीत मी काही निर्णय घेणार नाही. बाळाचे अधिकार तुझ्याचकडे असतील. मी फक्त त्याला दूध पाजण्याचं काम करेन, बस, बाकी काही नाही. आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की बाळ कसं सुदृढ राहील. त्यासाठी आपण हे प्रयत्न केले पाहिजेत ना मुली. काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहेत, त्याच गोष्टी आपण व्यवस्थित साधल्या पाहिजेत. काही झालं तरीही बाळाला अशा प्रकारे आपण त्रास करून द्यायचा नाही आहे. तू विचार कर अमोली, प्लीज. अगं, असा चुकीचा नको विचार करूस माझ्याबद्दल. तेव्हा मग आता रागिनी घाबरते की आता हे नेमकं काय घडतंय, काय जे गुरुजी म्हणत आहेत ते खरं होतं आहे हे तिच्या लक्षात येत असतं. तेव्हा मग आता डॉक्टर म्हणतात की हो, मिसेस भूमी या बरोबर बोलत आहेत. काय ना मिस्टर पारितोष, जर तुम्ही दुसरी कुठलीही आता यावेळेला बाई बघायला गेलात तर तुम्हाला सगळं काही चेक करायला लागेल. तर आता बाळाला जी आई समोर आहे, तुम्हाला दूध बाळाला पाजू शकते ही समोर आहे. आणि मिसेस भूमी शिवाय चांगल्या घराण्यातले सून आहेत, त्यांचं बॅकग्राऊंड चांगलं आहे, त्या निरोगी आहेत आणि शिवाय तुमच्या अत्यंत ओळखीतल्या आहेत. मग अशी कुठलीही जवळची व्यक्ती तुम्हाला असं सहजासहजी बाळाला दूध पाजण्यासाठी भेटू शकत नाही. म्हणूनच मला असं वाटतं आहे की मिसेस भूमी ह्याच बाळासाठी बेस्ट ऑप्शन आहेत. म्हणूनच मला असं वाटतं आहे की मिस्टर पारितोष, तुम्ही या सगळ्याचा विचार करा. शिवाय मिसेस भूमी सगळ्या बाजूने व्यवस्थित आहेत अगदी, आणि त्यांनी आता एका बाळाला जन्म देखील दिलेला होता. त्यामुळे त्यांच्यामध्ये जे काही बदल घडून आलेत ते नैसर्गिक आहेत आणि तेच बाळासाठी योग्य असतील. म्हणूनच मला असं वाटतं आहे की मिस्टर पारितोष आणि अमोली, तुम्ही दोघांनीही विचार करा की हे सगळंच योग्य आहे. आणि जर तुम्हाला यावेळेला दुसरी शोधायची असली तर तुम्हाला ते सगळं शोधावं लागेल. तिचं बॅकग्राऊंड किंवा तिचं घरातलं काय आहे हे सगळं तुम्हाला शोधावं लागणार आणि या सगळ्या गोष्टींमध्ये खूप वेळ वाया जाणार, बाळाची तब्येत बिघडणार. त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या. मला तरी वाटतं आहे की मिसेस भूमीच योग्य पर्याय आहे. त्यावेळेला आता आजी म्हणते की अमोली, अगं बाळा, नको इतका विचार करोस. तुला कळतं आहे का? अगं, देवी योगेश्वरीचीच ही इच्छा आहे की तुम्ही इथे यावं आणि हे सगळं घडावं. तिच्याच इच्छेने चाललं आहे गं हे सगळं. प्लीज तिच्या इच्छेचा स्वीकार कर. त्यावेळेला अमोली म्हणते की नाही, नाही, अजिबात नाही. हवं तर मी दुसरी बाई बघेन. परंतु डॉक्टर मॅडम म्हणतात की हे बघा, मी तुम्हाला जसं सांगितलं, तुम्हाला सगळं तपासावं लागेल, तिचं बॅकग्राऊंड सगळं काही. आणि जर त्यात काही खोट आढळली तर मात्र तुमच्या बाळाला धोका असू शकतो, हो की नाही. म्हणून तुम्ही सध्या तरी हाच ऑप्शन निवडा जो बेस्ट आहे.
तेव्हा ओळखीच्यातल्या व्यक्तीला बाळाला पाजायला द्या. यावर आजी म्हणते की अमोली बाळा नको विचार करूस, अगं बघ ते किती तानं बाळ आहे, त्याला किती त्रास होतोय, त्या बाळाचा विचार कर गं. आपला विचार आपण नाही करायचा, अगं त्याला किती चांगलं वाटलं पाहिजे. शिवाय देवी योगेश्वरीची इच्छेचा स्वीकार कर आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार कर. तेव्हा मग आता पारितोष म्हणतो 1 मिनिट. अमोली म्हणते की पारितोष मला नाही कळत आहे, मी काय करू. तेव्हा पारितोष म्हणतो की हे बघ अमोली, आता मी तुला एकच सांगेन, ते म्हणजे की आता तू सगळ्यात अगोदर स्वतःचा नाही तर बाळाचा विचार करायला हवास. सध्या बाळाला काय हवं, त्याच्यासाठी काय योग्य आहे, जेणेकरून त्याची व्यवस्थित वाढ होईल, या गोष्टीचा तू विचार कर. जसं डॉक्टर म्हणालात की भूमीच बाळासाठी योग्य आहे, शिवाय ती आपल्या ओळखीतली येणार गं. आणि काही झालं तरीही मी तिला चांगलंच ओळखतो. भूमी तशी नाही, ती खूप सेन्सिबल मुलगी आहे. काही झालं तरीही ती कुठल्याही गोष्टीचा गैरवापर करणार नाही. तेव्हा मग भूमी ही वचन देते की हो पारितोष, तुम्हाला मी कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम करणार नाही. बाळाचे हक्कही तिच्याकडे, मी फक्त तिच्यासाठी दूध पाजण्यासाठी असेन, बस बाकी काही नाही. मी तिच्यावर कधीच हक्क नाही गाजवणार. पारितोष म्हणतो की ऐकलंस ना भूमी काय म्हणाली, प्लीज तू तुझ्या मनातले जे विचार आहेत ना ते काढून टाक, अजिबात चुकीचा विचार करू नकोस. अमोली काही झालं तरीही आता आपल्या बाळासाठी जे योग्य तेच आपण बघितलं पाहिजे ना गं. बाळाला जे योग्य आहे तेच आपण केलं पाहिजे. काही झालं तरीही आपण या बाबतीत आता मागे हटून चालणार नाही आहे. आता अमोलीचा चेहरा अगदी घाबरल्यासारखा होतो, कारण तिला जी भीती होती तेच घडलेलं असतं. भूमीकडेच बाळ जाणार असतं. भूमीपासून बाळ हिरवण्याच्या नाद्यामध्ये आता भूमीकडेच बाळाला पाजायला द्यावं लागणार, यामुळे तिला टेन्शन आलेलं असतं. तेव्हा मग आता ती म्हणते की मी आता काय करू, मग मला नाही कळत आहे. तेव्हा मग भूमी तिला म्हणते की हे बघ, मी तुला वचन देते, बाळाचे अधिकार हे मी कधीही मागणार नाही. आणि मग त्यावेळेला ठीक आहे असं अमोली म्हणते. भूमी खूप खुश होते. ती म्हणते की आकाश, फायनली आपली जी इच्छा होती ती पूर्ण झाली. तर इथे आता भूमी आनंदित होते. रागिणीचा पुन्हा एकदा चेहरा पाहण्यासारखा होतो आणि म्हणते की झालं, पुन्हा नको हवं होतं तेच झालं. या भूमीला मी बाळापासून लांब ठेवण्याचा, तिला बाळाच्या दुःखात विरण्याचा मी प्रयत्न करते, परंतु अगदी वेगळंच होते. बाळ हे तिच्या आता आणखी जवळ येणार. तिला आईपणाचा त्रास होण्याचं सांगितलं होतं, परंतु आणखी वेगळंच काहीतरी घडतं आहे. तेव्हा मग आता डॉक्टर म्हणतात की बरं आता मिसेस भूमी, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तुमचा डाएट अगदी व्यवस्थित ठेवा आणि दिवसातून 2 वेळा तरी तुम्ही बाळाला पाजायला हवं आहे. शिवाय मिस्टर पारितोष, इतर वेळेला तुम्ही बाळाला शिशुसूत्र द्या, परंतु कम्प्लिटली 2 वेळा पोटभर बाळाला पाजायचे आहे. तेव्हा भूमी हो चालेल असं म्हणते आणि खुश होते. तेव्हा मात्र इथे आता तिला अमोली म्हणते की हे बघ भूमी, आता एक गोष्ट लक्षात ठेवायचीच, तुला पाजण्याची बाळाला परवानगी दिली, परंतु तू त्या बाळावर काहीही अधिकार गाजवायचा नाही. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तू फक्त आता बाळाची दूध देणारी दाई आहेस. लक्षात आलं, तुझी आई मी आहे मी. तेव्हा भूमी तिला हो असं म्हणते. त्यानंतर मग भूमी म्हणते की डॉक्टर, मी आता बाळाला पाजू शकते का, कारण तिने ना अर्धवटच दूध प्यायले आहे आणि मग असं झालं आहे सगळं. तेव्हा मग ती म्हणते की हो बाळाला अगदी पोटभर, त्याचं पोट भरेपर्यंत दूध पाजायचं आहे आणि नंतरच मग बाळाला ठेवायचं आहे असं म्हणून आता तुम्ही बाळाला पाजून घ्या. डॉक्टर तिथून निघून जातात आणि त्याच वेळेला भूमी ही बाळाला घेत असते आणि त्याला दूध पाजण्यासाठी म्हणून ती घेणार आणि सगळेजण बाजूला निघून जातात. फक्त तिकडे अमोली उभी असते. भूमी आता बाळाला पुन्हा एकदा उराशी घेते आणि ती त्याला दूध पाजत असते. त्याच वेळेला भूमीला खूप आनंद होत असतो की ती बाळाला तिचं दूध पाजते. आणि त्याच वेळेला आता हे सगळं बघत असताना अमोलीला मात्र राग येत असतो. भूमीच्या चेहऱ्यावर जो काही बाळाला घेतल्यानंतरचा आनंद असतो, तो आनंद पाहून अमोलीला राग येत असतो आणि भूमीला तिला पाहते आणि पुन्हा एकदा तिचा चेहरा नॉर्मल करते. आणि हे सगळं अमोलीला पाहत नसतं, ती फक्त डोळे बंद करून बघत असते, कारण आपलं बाळ असं दुसऱ्याकडे याचा त्रास तिला होत असतो. तर नंतर आपल्याला पाहायला मिळतं की पौर्णिमा म्हणत असते की कितीही काही केलं ना तरीही ये भूमी मात्र नेहमीच जिंकते. या भूमीला कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला, परंतु नाही. जशी मी माझ्या नवऱ्याच्या विरहामध्ये टाहो फोडते, तसंच तिलाही तिच्या बाळाच्या सुखासाठी तरसवायचं होतं मला आणि तिला तसंच द्यायचं होतं दुःख, परंतु तेही आता होत नाही आहे. तिलाही ते दुःख आता मिळत नाही आहे, कारण ते अमोलीचं बाळ आता तिच्याकडे असणार आहे. त्यामुळे आणखीनच डोक्याला ताप झालेला आहे. काही झालं तरीही आपण जे ठरवलं ते होतच नाही आहे. तेव्हा मग आता लगेच नीलांबरी म्हणते की हो ना, तेच तर आहे अगं, आपण किती ठरवलं की त्या भूमीला काही झालं तरीही या सगळ्यामधून त्रास द्यायचा, परंतु काय 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 माहिती देव तरी तिच्या मागे कशाला आहे. तिचंच सगळं खरं होतं आहे आणि तिच्याच मनाप्रमाणे घडतं आहे. त्यावेळेला रागिनी म्हणते की नीच कसं आहे ना,
आपली कर्म आहेत ती नीच आहेत आणि भूमीची जी कर्म आहेत ना त्यामुळे देव तिला साथ देतोय. तिची कर्म ही चांगली आहेत ना, म्हणूनच देव तिला साथ देतोय. परंतु तुमच्या मुलीची या पौर्णिमेची कर्म जी आहेत ती अत्यंत नीच आहेत, म्हणूनच देव तिच्या कुठल्याही प्रयत्नांना यश देत नाही. तुम्हाला कळतंय का? तुमची मुलगी नीच आहे, तुम्ही नीच आहात, त्याचप्रमाणे मी तर तुमच्या दोघींपेक्षाही थोडी जास्त नीच आहे. त्यामुळे देव माझ्याही प्रयत्नांना फळ देत नाही आहे, यश नाही देते. परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, देव हा भूमीला प्रयत्नांना यश देतोय कारण ती चांगली कर्म करत आहे आणि आपल्यासारख्यांच्या कर्मदरिद्री माणसांच्या पोटात पडलेली जी फळं आहेत ती देखील देव काढून घेतोय कारण ते आपलं आहे. परंतु एक गोष्ट मी कायम लक्षात ठेवेन, काही झालं तरीही मी हे तिला होऊ देणार नाही. देवाने किती प्रयत्न केले तरी चालतील, परंतु अशी काहीतरी गोष्ट करायची जेणेकरून भूमीच्या आयुष्यातून जे तिला उरलं सुरलेलं सुख मिळालं आहे ना ते देखील ओरबाडून घ्यायचं. आता हे सगळं असं करायचं आहे. काही झालं तरी मला माझ्या कामाला लागलं पाहिजे. चला, मी आकाश आणि भूमी येण्याची वेळ झाली आहे, खाली जाते, असं म्हणून ती जात असते. त्याच वेळेला इथे आता नीलांबरी म्हणते की काय बाई आहे ही, म्हणजे आपल्याला तर नीच म्हणाली, स्वतःलाही म्हणूनच गेली आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते की आई, जे काही आता आई बोलत होत्या ना ते अगदी खरं आहे. काही झालं तरीही त्या जे काही बोलल्या त्यात तथ्य होतं ना, कारण भूमी तिच्या कर्म नेहमीच तिला साथ देत राहतं. परंतु जर आपल्या कर्माचं काय, आपण जर वाईटच कर्म करतोय तर आपलं कर्म आपल्याला साथ देणार नाही. परंतु तुला माहिती आहे का, त्या सगळ्या गोष्टीनंतर आई आता जास्तच डेंजरस झाल्यात, कारण त्या स्वतः कबूल करतायत की ती नीच आहेस. आणि जेव्हा नीच माणूस स्वतः कबूल करतो ना की तो नीच आहे, तेव्हा मात्र तो कुठल्याही लेवलला जाऊन मागू शकतो. आई आता जास्त डेंजरस आहेत असं पौर्णिमा सांगते. त्यानंतर आजी ही संध्याकाळचा दिवा लावते आणि सगळीकडे घरभर धूप फिरवत असते. तेवढ्यातच समोरून आकाश आणि भूमी येतात. आकाश भूमी आल्याबरोबर आजी विचारते की अरे आकाश, सगळं ठीक आहे ना? तेव्हा मग भूमी म्हणते, आकाश तू थांब, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन आले, असं म्हणून आता ती आतमध्ये जाते. त्याच वेळेला आता भूमी आतमध्ये गेल्यानंतर आजी हळूच आकाशला विचारते की आकाश, काय रे, डॉक्टर काय म्हणाल्या, सगळं ठीक तर आहे ना? भूमीचा चेहरा जरासा पडल्यासारखा वाटलं मला. तेव्हा मग आकाश म्हणतो, आजी असं काहीच नाही आहे. भूमी ही तेव्हा मग तो म्हणतो की आजी, इनफॅक्ट सगळं काही ओके आहे. ॲक्च्युली झालं काय की डॉक्टरांनी मला पोस्ट प्रेग्नन्सी भेटायला बोलावलं होतं, म्हणूनच मग आज आम्ही गेलो होतो. डॉक्टरांनी भूमीला चेक केलं, भूमीची प्रकृती अगदी व्यवस्थित आहे, सगळं काही नीट आहे. आणि मग डॉक्टर मला एक गोष्ट म्हणाले की भूमी बाळाला पाजते ही अत्यंत चांगली गोष्ट आहे, कारण भूमीसाठीही ते तितकंच चांगलं आहे. आणि भूमी ज्या ट्रॉमामधून जाते ते मी डॉक्टरला सांगितलं, तेव्हा मात्र डॉक्टर आनंदी झाल्या की या सगळ्या गोष्टी या भूमीच्या पथ्यावरच पडतील, कारण भूमीने जर बाळाला पाजलं तर त्या बाळाच्या सहवासामध्ये भूमी राहील, तितकी ती लवकर रिकवर होईल आणि तिचा मनातला जो काही त्राण होता, जो रोग होता, तो लवकरात लवकर निघून जाईल. आता आजी आणि आकाश दोघं आई योगेश्वरीला हात जोडून म्हणतात की अशीच माझ्या बाळांवर कृपादृष्टी ठेव गं. ती हात जोडते. समोर मात्र रागिनी असते. रागिनीने सगळं ऐकलेलं असतं. म्हणते की झालं, जे नको व्हायला हवं होतं ना तेच झालं. कितीही मी या भूमीला बाळापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, तिचं बाळ तिच्यापासून लांब केलं कायमचं, परंतु तरीही तिला एखादं बाळ मिळालंच दूध पाजण्यासाठी. परंतु नाही, असं काही करून मला शांत बसणार नाही, मला काहीतरी केलंच पाहिजे असा रागिनीच्या डोक्यामध्ये आत्ता विचार सुरू असतो. आणि काही करून तिला बाळाला आणि भूमीला कायमचं लांब करायचंच असतं, त्या दृष्टीने ती आता विचार करत असते. त्यानंतर रागिनी म्हणते की भूमीच्या आयुष्यात हे जे काही सुख आहे ते गोखले गुरुजींनी सांगितलं आहे त्याचप्रमाणे असेल, परंतु हे सुख मी कधीही तिला मिळवून देणार नाही. ही रागिनी प्रत्येक वेळेला भूमीच्या वाटेवर उभी आहे. काही झालं तरीही मी काहीतरी करून हे पुन्हा तिच्याकडून सुख काढून घेईन. रागिनी मात्र आनंदात असते. इथे मानू जीवनाची तयारी करत असते. तेवढ्यात तिथे भूमी येते आणि भूमी आकाशसाठी पाणी घेऊन जात असते. भूमीचा चेहरा मात्र पडलेला असतो, ती काहीच बोलत नसते. त्यावेळेला मनू विचारते की भूमीताई, काय झालं गं, डॉक्टर काय बोलले? त्यावेळेला मग आता भूमी ही स्वतःच्याच विचारांमध्ये असते आणि भूमी ही लक्ष देत नसते. मग मनू तिला आवाज देते आणि म्हणते की भूमीताई, अगं काय झालं, डॉक्टर काय म्हणाले? तेव्हा भूमी म्हणते की अगं हो, डॉक्टर काय म्हणाले, सगळं काही ओके आहे, सगळं ठीक आहे, परंतु ना मला ना जरा थोडं वेगळंच वाटतं आहे. डॉक्टर तर मला हेच म्हणाले की जर तुम्ही बाळाला पाजताय तर ते तुमच्यासाठी आणि बाळासाठी चांगलंच आहे. तुला माहिती आहे की मला खरंच खूप बरं वाटलं आहे. मुलीचं बाळ हे माझ्यामुळे अगदी सुदृढ होईल याचा मला खूप आनंद झाला आहे आणि त्यामुळे माझी तब्येतही कवर लवकर होईल असं डॉक्टर म्हणत आहेत.
तेव्हा मनू म्हणते की वा, हे तर ना बरंच झालं. नंतर पुन्हा भूमी विचार करतच उभी असते. तेव्हा मनू म्हणते की ताई, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे इतकं सगळं चांगलं होऊनही तू कसला तरी विचार करतेस, नेमकं काय झालं आहे मला सांगशील का? त्यावेळेला आता तिला भूमी सांगते की काय ना म्हणू, मला ना जरा थोडं वेगळं वाटतंय. कारण मी आत्ता हॉस्पिटलला गेले होते ना, तिकडे जी नर्स होती ना, ती नर्स ना मला एकदा म्हणजे आपल्या बंगल्याच्या खाली दिसली होती. त्या नर्सबद्दल मला जरा काहीतरी वेगळं वाटतंय. म्हणजे काय ना की ती नर्स जरा काहीतरी वेगळंच विचित्रच वागत होती. आणि ती नर्स म्हणे आत्याला भेटण्यासाठी काहीतरी आली होती असं मला वाटलं. कारण ज्या वेळेला ती नर्स खाली बंगल्याच्या आली होती ना, मी तिला खिडकीतून पाहिलं होतं. आणि हे सगळं माझ्या डिलिव्हरी झाल्यानंतरच्याच दिवसांमध्ये होतं. मी तिला खाली पाहिलं तर ती खाली कोणाला भेटायला आली होती हे कळलं नाही. परंतु मी आकाशला आउट ऑफ क्युरिओसिटी तिकडे पाठवलं की ती कशाला आली ते बघ. परंतु आकाश गेल्यावर तिकडे रागिनी आत्या होत्या. परंतु रागिनी आत्या ह्या दुसऱ्या कुठल्या तरी त्यांच्या ओळखीतल्या मुलाबरोबर बोलत होत्या असं आकाशला त्यांनी सांगितलं. परंतु मला एक कळत नाही आहे की तिथेच बरोबर रागिणी आत्या त्यावेळेला का असतील. म्हणजे त्या बाईबरोबरच त्या बोलत असतील की हाय काही योगायोग असेल, मला तेच कळत नाही आहे. पण नंतर ना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की बहुतेक ह्या सगळ्या काही चुकीचं नसेल ना. मग तेवढ्यातच ती बाईचं म्हणजे बाई दिसली. थोड्याच वेळाने तिथे मला सराफाचा आपले जे वाडेकर सराफ आहेत ना, त्यांचा फोन आला आणि त्यांनी मला एक दागिना पाठवला आणि तुमच्या घरचा दागिना आहे म्हणून एक बाई तो घेऊन आली आहे. मी त्या बाईचा फोटो पाठवायला सांगितला. त्यावेळेला त्यांनी फोटो पाठवला आणि ती बरोबर जी नर्स होती ना आपल्या बंगल्याच्या खाली मला दिसलेली, तीच नर्स होती त्या वाडेकर सराफ ज्वेलर्सकडे. मला ना या सगळ्या गोष्टींचा नेमका काय ताळमेळ आहे ना तो लागत नाही आहे. कारण जर आपल्या घरातला जो दागिना आहे तुम्हाला आठवतं आहे, मी सगळ्यांना विचारला होता तुमचा आहे का? तेव्हा मनू म्हणते की हो मला आठवलं. तेव्हा मग ती म्हणते की हो, तोच दागिना होता जो ती नर्स आपल्या वाडेकरांकडे विकत होती. म्हणजे मला कळत नाही याचा नेमका काही आत्याशी थेट संबंध आहे का, की नेमकं काय आहे, मला काहीच कळायला मार्ग नाही आहे. मला तर त्या नर्सवर ना जरा शंकाच वाटते की हे सगळं काय. तिला सगळं मला विचारलं पाहिजे, पण भीती पण हीच वाटते की ती हे सगळं सांगेल का. कारण तिच्या ना या सगळ्या गोष्टी संशयास्पद होत्या. आणि त्याशिवायच आत्याही तिथे होत्या. म्हणून मला ना जरा कळत नाही आहे नेमकं काय आहे. हे सगळं कशासाठी चाललं आहे, काय चाललं आहे हे काहीच कळत नाही आहे. त्याच वेळेला आता इथे मनू म्हणते की ताई, हे बघ काही झालं ना तरीही या गोष्टींचा शोध हा घ्यायलाच हवा. आणि तेवढ्यातच पौर्णिमा येते. पौर्णिमा आल्याबरोबर जराशी दचकते. तिला मनू विचारते की काय गं पौर्णिमा, तुझी भांगेची नशा उतरली की नाही? त्यावेळेला मग आता पौर्णिमा हो असं म्हणून पाणी घ्यायला जाते. भूमी तेवढ्यातच तिला थांबवते आणि म्हणते की एक मिनिट पौर्णिमा, मला जरा एक गोष्ट सांगशील का? तू आज सकाळी त्या नशेमध्ये काय बरं बोलत होतीस? मला तू असं काहीतरी बडबड होतीस की आईने तुझ्या बाळाला असं काहीतरी बोलत होतीस. नक्की तू काय बोलत होतीस मला जरा सांगशील का? त्यावेळेला पौर्णिमा गडबडते आणि म्हणते की नाही, मी असं काहीच बोलत नव्हते, मला तर असं काहीच आठवत नाही आहे. त्यावेळेला पौर्णिमा पाण्याची बाटली घेऊन निघून जाते. आणि ती गेल्यावरती भूमी विचार करत असते की नेमकं ही पौर्णिमा मला काय बोलण्याचा प्रयत्न करत होती. नक्कीच ते काही माझ्या बाळाबद्दल होतं का, असा विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो. पौर्णिमा मात्र खूप घाबरलेली असते आणि सगळा जो काही घडलेला प्रकार आहे तो भूमीला आठवत असतो. पौर्णिमा जे काही नशेत बोलत होती ते खरंच बोलत होती हे भूमीच्या लक्षात आलेलं असतं. त्याच वेळेला आता ती मात्र हात झटकते म्हणते की नाही, मला ना याबद्दल काहीच माहिती नाही आहे. मला या तुझ्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. मी जे काही बोलले ते चुकून बोलली असेल, असं पौर्णिमा सरळ कन्फेस करून मोकळी होते आणि तिथून निघून जाते. त्यावेळेला मग भूमी म्हणते की मनू, पौर्णिमाना जे काही बोलते ना त्याच्यावर मला विश्वास ठेवावासा वाटत नाही आहे. कारण ती जे काही बोलली ना त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी तथ्य होतं. ती जे काही बोलत होती ते खरं होतं असं वाटत होतं मला. आणि आत्या नेमक्या तिला तिथून निघून घेऊन गेल्या. कारण ती मला माझं बाळ, तुझ्या बाळाला आईने असं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळेला मग आता मनू म्हणते की ताई, म्हणजे मग तुला नेमकं काय म्हणायचं आहे? तेव्हा भूमी म्हणते की मला असं वाटते की आत्याचा या सगळ्याशी काही संबंध असेल का? किंवा ती नर्स आली होती बघ, म्हणजे ती आत्यालाच भेटायला आली असेल तर नेमकं हे काय असेल मला कळत नाही आहे. मला खरंच असं वाटतं आहे ना की या गोष्टींचा ना आपापसात काहीतरी एकमेकांशी संबंध असावा. आणि अशी मला गट फिलिंग येते की ती नर्स आत्या या काहीतरी मिळालेल्या आहेत तर. त्यावेळेला मग आता या सगळ्या गोष्टीमध्ये भूमी ही विचित्र अडकलेली असते आणि तिला मनू म्हणते की ताई, काही झालं ना तरीही तू या गोष्टींचा शोध घे. कारण प्रत्येक वेळेला तुला जे इंट्युशन मिळतात ना ते बरोबर असतात. तुला 1% जरी आत्यांवरती डाऊट असेल ना आईंवर, तर तू त्याच्या खोलात जा.
आणि शोध हे नेमकं काय आहे असं ती तिला समजावते. नंतर मिस्टर गायकवाड सर असतात ते पारितोषच्या घरी येतात आणि म्हणतात की ही केस कोर्टाने माझ्याकडे सोपवली आहे बाळाच्याबद्दल, आणि हे बाळ दत्तक घेतल्याची प्रोसिजर अजून झाली नाही, कारण हे बाळ कोणाचं आहे की खरंच ते अनाथ आहे, या सगळ्या गोष्टी शोधायच्यात. बरं मला सांगा की त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, तुम्ही बाळाला वगैरे कसं सापडलं बाळ तुम्हाला? तेव्हा मग पारितोष म्हणतो की बरं ठीक आहे सर, तुम्हाला माहिती आहे महाशिवरात्रीचा दिवस होता आणि आम्ही दोघंही जस्ट लग्न झालं म्हणून नवीन जोडपं म्हणून देवळात गेलो होतो, आणि त्यावेळेला आम्ही तिथून देवळाला प्रदक्षिणा मारत होतो. तेवढ्यात तिथून लहान बाळाच्या रडण्याचा अचानक आवाज येऊ लागला. मी आणि माझी बायको अमोली इकडे तिकडे शोध घेऊ लागलो. नंतर तिथेच खाली फुलांची टोपली होती. त्या फुलांच्या टोपलीमध्ये त्या बाळाला ठेवलं गेलेलं होतं, आणि त्या बाळाला तिथे ठेवल्यानंतर मग मला काही कळत नव्हतं की नेमकं हे सगळं काय आहे. म्हणून मी त्या बाळाला घेतलं आणि मग पोलीस स्टेशनमध्ये तशी कंप्लेंट नोंदवली. आम्ही ते बाळ बघितलं तेव्हा ते अगदी लहान होतं आणि आम्हाला खरंच त्याचे हाल बघवले नाहीत, आणि म्हणून आम्ही त्या बाळाला घेतलं. आता तेवढ्यातच तिथे भूमी येते आणि सगळं ऐकत असते लपून छपून. तेव्हा मग ते गायकवाड सर म्हणतात की तुम्ही एक काम करता का, जेव्हा बाळ त्या दुपट्यात सापडलं होतं तेव्हा ते जरा द्याल का मला? साधारणपणे जर ते व्हाईट रंगाचं वगैरे असेल तर ते हॉस्पिटलचं असणार आहे, म्हणून तुम्ही मला जरा द्या. तेव्हा ती म्हणते की ओके मी देते, खरं तर ते मावशीने धुतलं असेल, मी आणून देते. असं म्हणून अमोली ते दुपटं आणायला जाते. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये भूमीच्या लक्षात येत असतं की कदाचित ते बाळ माझं हॉस्पिटलमधून अमोलीचं घेण्यात आलं होतं, म्हणजे नक्कीच याचा काहीतरी एकमेकांशी संबंध आहे, आणि ती नर्स आमच्या बंगल्याच्या खाली होती. याचा खरंच एकमेकांशी काही संबंध असेल का? अमोलीचं बाळही आहे ते असं हॉस्पिटलमधनं म्हणजेच कोणीतरी सोडून दिलेलं होतं. नेमकं हे सगळं काय असेल याचा विचार भूमीच्या डोक्यात फिरतो आणि भूमी पुढचा शोध घेण्याचे ठरवते. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जी हॉस्पिटलमधली रिसेप्शनिस्ट असते ती भूमीला सांगते की तुम्ही ज्या नर्सबद्दल सांगताय ना, त्या नर्सवरती 2 वेळा न्यूबॉर्न बेबी हॉस्पिटलमधून गायब करण्याचे आरोप आहेत, आणि त्यामध्ये त्या अटक देखील झाल्या होत्या. आता हे ऐकल्यावर भूमीच्या पायाखालची जमीन हादरते. तर या बाईने माझ्या बाळाला किडनॅप केलं असेल का असं तिला वाटतं. तेव्हा मग भूमी म्हणते की मी ना तुम्हाला तिचं नाव आणि हा नंबर देते, पत्ता देते, तुम्ही बघा. तेव्हा मग भूमी तिची सगळी जी डिटेल्स असते ती घेते आणि निघत असते. आणि जेव्हा भूमी ते घेते त्याच वेळेला रागिनी देखील भूमीच्या मागेच असते, आणि रागिनी म्हणते की भूमी त्या लवकरात लवकर सिस्टरच्या मागे लागण्याच्या अगोदर मला काहीतरी केलं पाहिजे. ही भूमी काही अशी शांत बसणार नाही, डिटेक्टिव्हगिरी चालूच ठेवणार आणि ती त्या सिस्टरपर्यंत नक्कीच पोचणार. आता रागिनी त्याच्या अगोदर मला तिथे पोचलं पाहिजे असा विचार करते आणि बाहेर पडलेली असते. आणि तेवढ्यातच इथे आता भूमी दुसऱ्या बाजूने असते आणि रागिनी दुसऱ्या गेटने बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार. तेवढ्यातच तिथे आता रागिनीच्या समोर डॉक्टर येऊन उभे राहतात, भूमीचे डॉक्टर, आणि त्या तिला विचारतात की काय झालं आहे तुम्हाला? आणि मग तेवढ्यातच समोरून भूमी येते आणि म्हणते की बरं झालं डॉक्टर, तुम्ही ना मला इथेच सापडला, तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं होतं. तेवढ्यात भूमीची नजर आत्यावर पडते आणि मग भूमी म्हणते की हे काय आत्या, तुम्ही इथे काय करताय हॉस्पिटलमध्ये? असं म्हणून आता भूमी अगदी रागिनीला बघून चकित झालेली असते. आता रागिनीला काय बोलावं काय नाही हे काहीच कळत नाही, कारण तिला आता समजत नसतं मी काय बोलू आणि काय नाही, त्यामुळे ती गप्प बसलेली असते. तर आता भूमी पुन्हा एकदा तिच्यावर डाऊट घेते आणि भूमीच्या लक्षात आलेलं असतं की रागिनी पुन्हा एकदा जसं तांडेलच्या केसमध्ये रागिनी सारखी सारखी भूमीला दिसत होती, तशीच आता ही रागिनी आता पुन्हा एकदा बाळाच्या केसमध्ये देखील भूमीला दिसत आहे. मग आता नेमकं पुढे काय घडणार, भूमीला जरा डाऊट आल्यानंतर नेमकं काय काय होणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.